नागपूर जिल्ह्यातील अडका येथे बेकायदेशीर मुरुम उत्खननामुळे जीवित पशुहानी, पर्यावरणाला गंभीर धोका। नागपूर जिल्ह्यातील अडका ग्रामपंचायत हद्दीतील सवय क्रमांक 224 व 225 मध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर मुरुम उत्खनन झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। पीव्हीआर कंपनीचे ठेकेदार श्री वेंकटया रमैया यांनी रेल्वे कामासाठी सुमारे 8 एकर क्षेत्रात तब्बल 60 ते 70 फूट खोल खड्डे खोदल्याचा आरोप ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी केला आहे। या खोल खड्ड्यांमुळे परिसरात मोठा अपघातप्रवण भाग तयार झाला असून आतापर्यंत 2 वेळा होऊन मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। तसेच केम येथील शेंडे नामक व्यक्तीचा यांच्या खड्ड्यात होऊन मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। पशुधनाचीही हानी झाली असून 2 बैल यांचा मृत्यू झाला व शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। धोकादायक बाब म्हणजे या खड्ड्याभोवती कोणतेही संरक्षक कंपाऊंड, तार किंवा सुरक्षा उपाय करण्यात आलेले नाहीत। त्यामुळे शेजारील शेतकऱ्यांच्या जीवाला व जनावरांना सतत धोका निर्माण झाला आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या उत्खननातून काढलेला मुरुम नागपूर नागभीड रेल्वे लाईनच्या कामासाठी वापरण्यात आला। तसेच कोळशाची राख या खड्ड्यांमध्ये टाकण्याचा प्रकारही सुरू असल्याचा आरोप आहे। त्यामुळे भूजल, मातीची गुणवत्ता व मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। पुरुषोत्तम खोडके यांच्या शेतात टाकलेली राख गेल्या 3 वर्षांपासून न उचलल्याने त्यांच्या शेतीचे नुकसान झाले असून उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे। या प्रकरणाबाबत ग्रामपंचायतीने तहसीलदार, गटविकास अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्याचे सांगितले जाते। तरीही संबंधित ठेकेदाराकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या पाठीशी उभी असून सर्व खड्डे तात्काळ सुरक्षितपणे बुजवावेत, तांत्रिक अहवाल मागवावा, मृतांच्या कुटुंबांना मदत द्यावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे। दरम्यान या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन प्रशासनाने तपास सुरू करावा, अन्यथा मोठा अपघात होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। बाजूला लागून हे पुरुषोत्तमजी खोडके यांची शेती आहे आणि 3 वर्षापासून या शेतीमध्ये यांनी पूर्ण लाकड टाकलेली आहे। हे एनटीपीसीची लाकड आहे पूर्ण, आणि हा सुद्धा पूर्ण गड्डा बुजवण्याकरता पूर्ण एनटीपीसीची पूर्ण लाकड आणून टाकलेली आहे त्यांनी। आणि येतं पूर्ण आमच्या गावाचा पूर्ण पाण्याचा जलस्रोत हा खराब होऊन राहिलेला आहे आणि हे लाकडीमुळे पूर्ण प्रदूषण ची समस्या निर्माण झाली आहे। पण शासनाचं कुठलंही दुर्लक्ष नाही। आम्ही जिल्हा अधिकाऱ्याला आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, तहसीलदार साहेबाला केला आहे, एसडीओला केला आहे, पोलीस स्टेशनला सुद्धा पत्र दिलेले आहे। आणि स्थानिक इथल्या गावकरी आणि शेतकऱ्यांची अशी इच्छा आहे की बा हा शेतकरी 3 वर्षापासून बिचारा कुठलेही उत्पन्न घेत नाही, त्याच्याकडे शेतीशिवाय दुसरा कुठलाही पर्याय आहे नाही। त्याच्यासाठी एकमेव उपजीविका करण्याकरता फक्त एक शेतीचं साधन आहे। त्या शेतीत यांनी पूर्ण एनटीपीसीची राख आणून टाकलेली आहे 3 वर्षापासून। आणि हा गड्डा बुजवण्याकरता माती नाही, मुरुम नाही, काही नाही, सिर्फ पूर्ण हे जे एनटीपीसी राख आहे हे लाखो ट्रक आणून राहिली। इथं सगळ्या भागातले हे सगळे पहा तुम्ही, इकडे शेती पूर्ण नुकसान झालं शेतकऱ्याचं, पूर्ण हे राखेचा डस्ट पूर्ण शेतकऱ्याच्यात उडून राहिला। पण अजूनपर्यंत प्रशासनाचं कुठलंही याच्याकडे लक्ष नाही आहे। आणि पीव्हीआर वेंकटरमैया ही जी कंपनी आहे, ही कंपनी बिनसोक्त करोड रुपयाचा मुरुम चोरून आणि हे फुकटमध्ये पुन्हा राखड टाकून इथलं प्रदूषण धोक्यात आणून आणि शेती एखाद्या पुन्हा बलाढ्य माणसाला विकून टाकेल आणि करोड रुपयाचा मुरुमाची रॉयल्टी चोरली आणि आता हे फुकटची राख टाकून पुन्हा शेती विकून टाकेल आणि हा पडून जाईल। पण ह्या आमच्या अडका ग्रामवासियांचं भविष्यासाठी पूर्ण प्रदूषण पाण्याचं जलस्रोत खराब होईल आणि आमचं आरोग्य धोक्यात येईल, आमची शेती धोक्यात येईल। त्याबद्दल आम्ही वेळोवेळी सगळ्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले, पण शासन इतकं दुर्लक्ष करत आहे। आमची हेच मागणी इथल्या गावकऱ्यांची, शेतकऱ्यांची की यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि आम्हा शेतकऱ्यांना न्याय मिळावा, हीच या ठिकाणी आमची अपेक्षा आहे।